Good morning, students. Last topic from chapter environmental issues आणि तो टॉपिक आहे deforestations. Okay, deforestation म्हणजे it is a conversion of forested area into non-forested area. Forested area is converted into non-forested area. ओके, जिथे पूर्वी जंगल होतं तिथे आता जंगल नाही आहे. जंगल नष्ट होणे याला म्हणतात डिफॉरेस्टेशन. तर डिफॉरेस्टेशनचे रिझन्स नॅचरली सुद्धा आहे आणि आर्टिफिशियली सुद्धा आहेत. ओके, नॅचरली म्हणजे फायर, आग लागणे, जंगल आग लागणे, वनवा पेटणे किंवा फ्लोड असेल वगैरे, या कारणाने सुद्धा डिफॉरेस्टेशन होत असते. आणि ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे सुद्धा, जसं की जंगलतोड करणे, त्याच्यामुळे सुद्धा डिफॉरेस्टेशन होत असते. ठीक आहे. तर इन वर्ल्ड जर बघितलं तर 40% 40% फॉरेस्ट जे आहे इन टेम्परेट रिजन्स ते डिफॉरेस्ट झालेले आहेत. ओके, 40% टेम्परेट फॉरेस्टचं डिफॉरेस्टेशन झालेलं आहे. आणि जर ट्रॉपिकल रिजनमध्ये जर फॉरेस्ट कन्सिडर केले, देर इज ओनली 1% ऑफ फॉरेस्ट इन ट्रॉपिक अंडरगोज द डिफॉरेस्टेशन्स. टेम्परेट फॉरेस्ट जे आहेत त्यातले 40% फॉरेस्ट हे डिफॉरेस्ट झालेलं आहे. ट्रॉपिकल रिजनमधले 1% फॉरेस्ट हे डिफॉरेस्टेशन झालेले म्हणजे नष्ट झालेले आहेत. ठीक आहे. तर ॲट द बिगिनिंग ऑफ 20th century जो फॉरेस्टने ॲक्युपाय केलेला एरिया होता तो होता 30%. ओके, परच्या 30% एरियामध्ये फॉरेस्ट प्रेझेंट होते. बट ॲट द एंड of 20th century, okay, they are just 21.54%. okay, there is only 21.54% forest is remain. So to conserve the forest, India create the policy which known as National Forest Policy. ही पॉलिसी आली होती इन द इयर ऑफ 1988. ओके, सो इट इज अ नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी ऑफ इंडिया. ओके, इन द इयर ऑफ 1988 टू कन्झर्व द फॉरेस्ट. ओके, एका प्लेन एरिया जर असेल, ओके, तर प्लेन एरियामध्ये नियर अबाउट 33% फॉरेस्ट असायला पाहिजे. कवर लँड. ओके, तर प्लेन एरिया जो आहे इंडियाचा त्याच्यामध्ये त्या पूर्ण एरियाच्या 33% फॉरेस्टने तो भाग कवर असलेला पाहिजे. ओके, कारण की फॉरेस्ट जर असेल तरच लाईफ असेल आणि लाईफसाठी फॉरेस्ट फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि जर हिल्स जर एरिया असेल, हिल एरिया, तर या हिल एरियामध्ये नियर अबाउट 67% फॉरेस्ट एरिया लँडने कवर असायला पाहिजे फॉर कन्सिडरेशन ऑफ इंडिया. इंडियाला लक्षात ठेवून फॉरेस्टला कन्झर्व का करावं लागते याचं सांगण्याची गरज नाही आहे, कारण की फॉरेस्टला वरचे लंग्स म्हणतात. ओके, जगाचे जे लंग्स आहेत
जे आपल्याला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात ते फॉरेस्ट असतात. फॉरेस्ट नसतील तर आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही. ठीक आहे. पण व्हॉट इज द मेजर रिझन्स फॉर डिफॉरेस्टेशन्स? मेजर reasons for deforestations. जंगल नष्ट होण्याच्या मागे कोणकोणती मुख्य कारणं आहेत? ठीक आहे. एक तर सर्वांना माहिती आहे, ड्यू टू द कन्वर्शन ऑफ फॉरेस्ट टू ॲग्रिकल्चर लँड. ओके. ह्युमन पॉप्युलेशन वाढत चाललेलं आहे. त्यांची डिमांड जी आहे ती पूर्ण करण्यासाठी ॲग्रिकल्चर लँड वाढवणे फार गरजेचं आहे. आणि ती लँड वाढवण्यासाठी जे काही जंगलं ते तोडून ते शेती तयार केली जात आहे. त्याच्यामुळे सुद्धा डिफॉरेस्टेशन होत आहे. ठीक आहे. फक्त एवढंच कारण नाही आहे. दुसरं जे रिझन्स आहेत ते म्हणजे कटिंग ऑफ ट्रीज फॉर टिंबर. ओके. टिंबर म्हणजे बांधकामासाठी जी घरच्या वस्तूसाठी जे लाकूड लागते त्याला आपण टिंबर म्हणतो. तर त्यासाठी जी जंगल तोड केली जाते त्यामुळे सुद्धा डिफॉरेस्टेशन होते. त्याच्यानंतर फायरवूड. ओके. देन कॅटल रँचिंग. ओके. बऱ्याच वेळेस जे काही गुरंढोरं वागवले जातात त्यांना चरण्यासाठी मैदान तयार केले जाते आणि त्या मैदानासाठी जंगल तोड केली जाते. खूप प्रमाणात जंगल तोड होते आणि ते एक गवताचं मैदान तयार केलं जाते ढोरांना चारण्यासाठी. त्यांना कॅटल रँचिंग्स म्हणतात. ठीक आहे. इंधन म्हणून लाकूड तोडलं केले जाते. घरचे फर्निचर, दरवाजे बनवण्यासाठी लाकडाची तोड केली जाते, जंगल तोड केले जाते, ज्याचं कन्व्हर्शन नंतर डिफॉरेस्टेशनमध्ये होते. ठीक आहे. तिसरं रिझन आहे स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर. ओके. स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर हे एक प्रकारचं शेती करण्याचा प्रकार आहे. या ठिकाणी सर्वात पहिले जी जागा आहे, जी जागा शेती करण्यासाठी निवडली गेलेली आहे ती जागा सर्वात पहिले स्लॅश केली जाते, म्हणजे कट केले जाते. जिथे काही झाडं असतील ते सर्व तोडून टाकण्यात येते. ठीक आहे. राहिलेला जो कचरा आहे किंवा झाडं आहे तोडलेले ते सर्व झाडं जाळून टाकले जातात. त्याची राख केली जाते. ती राखच तिथे फर्टिलायझर म्हणून यूज केली जाते आणि त्या ठिकाणी शेती केली जाते. ठीक आहे. जे हिली एरियाज आहे त्या ठिकाणी अशाच प्रकारची शेती केली जाते. ठीक आहे. एक एरिया निवडला जातो, तिथले जे झाडं तोडतात ते झाडं जाळून टाकले जातात आणि त्या राखीचं उपयोग ॲज अ फर्टिलायझर करून त्या ठिकाणी शेती केली जाते. ठीक आहे. जोपर्यंत शेती त्या जमिनीची पोत चांगली आहे, सॉईल फर्टिलिटी चांगली आहे, तोपर्यंत तिथे शेती केली जाते. आणि जेव्हा तिची फर्टिलिटी कमी होऊन जाते तेव्हा तो एरिया पुन्हा सोडून दिला जातो आणि नवीन दुसऱ्या ठिकाणी पुन्हा तीच प्रक्रिया पुन्हा केली जाते. पुन्हा तिथे जे काही झाडं आहेत ते तोडल्या जातात, एक मोकळी जागा निर्माण केली जाते आणि तिथे पुन्हा ॲग्रिकल्चर केले जाते. ठीक आहे. अशा प्रकारे ती जी शेती तयार केली जाते ती परमनंट नसते, ती टेम्पररी असते. ठीक आहे. त्या ठिकाणी शेती केल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा शेती केली जात नाही. त्या जमिनीची पोत खराब झाली की नंतर ती जागा सोडून दिली जाते आणि नवीन ठिकाणी पुन्हा नवीन शेतजमीन तयार केली जाते. ओके. म्हणून या प्रकारच्या याला झूम कल्टिवेशन म्हणतात. झूम कल्टिवेशन बहुतेक तुम्ही लोअर स्टँडर्डमध्ये जिओग्राफीमध्ये याच्याबद्दल शिकलेलं असाल असं. ठीक आहे. पर्टिक्युलर फक्त शेतीसाठीच केलं जातं असं नाही आहे. इट इज ऑल्सो यूज फॉर फार्मिंग म्हणजे ॲग्रिकल्चरसाठी. त्याचबरोबर कॅटल ग्राझिंगसाठी सुद्धा केलं जाते. गुरंढोरे चारण्यासाठी गवताचं मैदान बनवण्यासाठी सुद्धा केलं जाते. ठीक आहे. जंगलचं कन्वर्शन ॲग्रिकल्चरमध्ये केलं जाते. ठीक आहे. पण ती परमनंटली राहत नाही, ती जागा नेहमी चेंज केली जाते. ठीक आहे. पण
जंगल आता कमी होत चाललेलं आहे, जागा कमी होत चाललेली आहे, त्यामुळे ती जी एरिया ती पुन्हा उपयोगात आणली जाते. त्यामुळे त्या एरियाला पुन्हा रिकवर होण्याचा जो वेळ दिला जातो तो आता दिला जात नाही. ठीक आहे. म्हणजे कल्टिवेशन केल्यानंतर ती जागा पूर्ण रिकवर होण्यासाठी खूप सारा वेळ दिला जातो. पण आता मात्र पॉप्युलेशन वाढल्यामुळे कल्टिवेशन झाल्यानंतर त्या एरियाला कमी वेळेसाठी लेफ्ट केलं जाते. द एरिया इज लेफ्ट फॉर several years to allow its recovery. ओके. पण आताच्या काळामध्ये असं होत नाही. ठीक आहे. कारण की डिमांड वाढलेली आहे, त्यामुळे ती जागेवरती कल्टिवेशन झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी लवकर केलं जाते आणि त्यामुळे ती जागा पुन्हा रिकवर होण्यासाठी तिला भरपूरसा वेळ मिळत नाही. मेजर रिझन्स ज्याच्यामुळे डिफॉरेस्टेशन होते. आता याचे इफेक्ट काय होते ते बघूया आपण. मीन्स कॉन्सिक्वेन्सेस ऑफ डिफॉरेस्टेशन्स. कॉन्सिक्वेन्स ऑफ डिफॉरेस्टेशन, जंगल तोड झाल्यामुळे, जंगल नष्ट झाल्यामुळे काय परिणाम होतात हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे, सर्वांनाच माहिती आहे. तर पहिला जो आहे तो आहे इनहॅन्सेस CO2 कॉन्सन्ट्रेशन्स इन ॲटमॉस्फिअर. ओके. जर डिफॉरेस्टेशन झालेलं असेल तर ॲटमॉस्फिअरमध्ये CO2चं प्रमाण इन्क्रीज होणार आहे, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण इन्क्रीज होणार आहे. रिझन्स काय माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. कारण की डिफॉरेस्टेशन झाल्यानंतर जे काही वूड मिळणार आहे त्या वूडमध्ये किंवा ट्रीजमध्ये बायोमास जो असेल त्या ट्रीजचा, त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रमाणामध्ये कार्बनचं पर्सेंटेज जास्त राहते. ओके. राहते. जेव्हा ते बर्न्स होतात तेव्हा एअरमध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणामध्ये रिलीज होणार आहे. ठीक आहे. हे तर रिझन्स आहेच. त्याचबरोबर जर कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये जास्त असेल तर त्याला ॲब्झॉर्व करायचं काम प्लांट करत असतात बाय द फोटोसिंथेसिस. ओके. आणि हे काम फॉरेस्टमध्ये जास्त होते. आणि फॉरेस्ट जर नष्ट झालं असेल तर तिथे कार्बन डायऑक्साईड कमी होण्याचं प्रमाण कमी होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईडला प्लांट ॲब्झॉर्व करणार नाही आणि कार्बन डायऑक्साईडचं पर्सेंटेज जे ॲटमॉस्फिअरमध्ये ते जास्तच राहील. ठीक आहे. कारण की कार्बन डायऑक्साईडला कमी करायचं काम प्लांट करत असतात. तर हा झाल्याचा इफेक्ट. सेकंड जो इफेक्ट आहे तो म्हणजे लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. ओके. त्या फॉरेस्टमध्ये जी काय बायोडायव्हर्सिटी असेल ती कमी होऊन जाईल. ओके. का बरं? ड्यू टू द हॅबिटॅट डिस्ट्रक्शन्स. त्याचं हॅबिटॅट डिस्ट्रक्शन झाल्यामुळे तिथली जी काय बायोडायव्हर्सिटी आहे ती कमी होऊन जाईल. तिसरं रिझन्स आहे डिस्टर्ब हायड्रोलॉजिक सायकल. ओके. जलचक्र, पाण्याची जी सायकल आहे ती इथे डिस्टर्ब होईल. ठीक आहे. सर्वांना माहिती आहे वॉटर सायकल काय आहे तर. ठीक आहे. त्याच्यामध्ये मेन रोल फॉरेस्टचा आहे. त्यामुळे फॉरेस्ट जर नसेल तर हायड्रोलॉजिक सायकल डिस्टर्ब होईल. ठीक आहे. देन इट इज कॉजेस सॉइल इरेशन्स. ओके. सॉइल इरेशन सुद्धा होऊ शकते ड्यू टू द डिफॉरेस्टेशन्स. ओके. आणि नेक्स्ट इज द desertifications. Desertification means formation of desert. ओके. जंगल नष्ट झाले असेल तर त्या ठिकाणी डेझर्ट तयार होण्याची शक्यता आहे. डेझर्टिफिकेशन सुद्धा होऊ शकते. हे सर्व इफेक्ट आहेत डिफॉरेस्टेशनचे. ठीक आहे. त्याचबरोबर इम्पॉर्टंट थिंग्स जे आहे जसं की
डिफॉरेस्टेशन आहे त्यालाच अपोजिट आहे रिफॉरेस्टेशन्स. ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ओके, डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगल नष्ट होणे, तर रिफॉरेस्टेशन म्हणजे जंगल पुन्हा तयार होणे किंवा फॉरेस्ट पुन्हा होणे. ठीक आहे, तर 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही रिफॉरेस्टेशनचं एक चांगलं एक्झाम्पल शिकलेलं असाल. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये एक व्यक्ती आपल्याला इंट्रोड्यूस केलेला आहे, ज्याचं नाव होतं जाधव. ठीक आहे, मी इथे लिहितोय जाधव मोलाई पँग. जाधव मोलाई पँग हे व्यक्तीचं नाव तुम्ही 10th स्टँडर्डच्या सायन्स बुकमध्ये वाचलेलं असेलच. यांना फॉरेस्ट मॅन म्हणतात कारण त्यांनी तसं ते काम केलेलं आहे. त्यांना पद्मश्री अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. ठीक आहे, कोणत्या राज्यातले आहेत ते? इट इज फ्रॉम द आसाम. आसाम राज्यामधले आहेत. तिथे ते एक वन मजूर, जंगल मजूर म्हणून काम करत होते. ठीक आहे, ते जे गावात राहत होते त्याच्या गावाजवळ एक ब्रह्मपुत्रा नदी होती आहे. या ब्रह्मपुत्रा नदीला पूर आल्यामुळे त्यांच्या गावाजवळचे जे जंगल आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नष्ट झालं होतं. ठीक आहे, तर त्या ठिकाणी सामाजिक वनीकरण विभागाने रिफॉरेस्टेशनचा प्रोग्राम चालवला होता. त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी जंगल नष्ट झालं तिथे झाडं लावायचं काम सुरू करण्यात आलं होतं. ठीक आहे, तर या प्रोग्राममध्ये जवळपास 200 हेक्टर जमिनीवरती प्लांटेशन करायचं होतं आणि त्यासाठी जाधव मोलाई पँगसोबत बाकीचे काही वर्कर मिळून तिथे प्लांटेशनचं काम त्यांना देण्यात आलं होतं. ठीक आहे, आणि त्यासाठी एक ठराविक वेळसुद्धा दिलेली होती की या काळापर्यंत मला ते सर्व प्लांटेशन या 200 हेक्टरपर्यंत करायचं आहे. तर हा प्रोजेक्ट कंप्लीट झाला. 200 हेक्टरवरती प्लांटेशन झालं, पण जाधव मोलाई पँग जे होते ती मात्र थांबली नाही. त्यांनी जवळपास 1300 हेक्टर जमिनीवरती पुन्हा कंटिन्युअसली प्लांटेशन सुरू ठेवलं. म्हणजे प्रोजेक्ट पूर्ण झाला होता तरीसुद्धा त्यांनी त्यांचं काम स्टॉप केलं नाही. त्यांनी त्यांचं काम चालूच ठेवलं आणि जवळपास त्यांनी 1300 हेक्टर जमिनीवरती प्लांटेशन करून एक नवीन फॉरेस्ट तिथे तयार केलं. दॅट इज अ रिफॉरेस्टेशन. ओके, आणि या फॉरेस्टला सुद्धा आता त्यांचंच नाव दिलेलं आहे, पँग फॉरेस्ट. ओके, आणि या अद्भुत कामासाठी त्यांना पद्मश्री अवॉर्डसुद्धा देण्यात आलेला आहे. तसं आपण एक आणखी एक एक्झाम्पल बघणार आहे जे आपल्या NCERT या बुकमध्ये दिलेलं आहे. म्हणजे आपण इथे आता एक केस स्टडी बघणार आहोत. ओके, केस स्टडी फॉर इंटरेस्टिंग आहे, एक प्रकारची स्टोरी आहे. ठीक आहे, ही स्टोरी आहे जोधपूर राजस्थानमधली. जोधपूर राजस्थान. जोधपूर या गावामध्ये राजस्थान राज्यामध्ये ते गाव, तिथे एक किंग होता आणि या किंगला एक पॅलेस बांधायचा होता. ओके, या पॅलेसला बांधण्यासाठी त्याला लाकडाची गरज होती, वूडची गरज होती. आणि ती वूड आणण्यासाठी त्यांनी त्याच्या मिनिस्टर आणि वर्करला आदेश दिला की जा जवळचे जंगल असेल त्या जंगलातून खूप सारे लाकडं घेऊन या फॉर द पॅलेससाठी. ठीक आहे, पॅलेस बांधण्यासाठी. ठीक आहे, तर या राजाचे जे वर्कर्स आहेत किंवा मिनिस्टर आहेत ते जवळच्या जंगलामध्ये गेले. ठीक आहे, ही जी स्टोरी आहे ही रिअल स्टोरी आहे. इन द इयर ऑफ 1731मध्ये झालेली आहे स्टोरी. ठीक आहे, तर हे जे वर्कर्स आहेत ते जवळच्या विलेजमध्ये गेले, ज्या विलेजमध्ये बिश्नोई समाजाचे लोक राहत होते, जे नेचर लविंग पर्सन्स आहेत सर्व. तिथे जे जंगलासोबत ते राहत होते आणि जंगलावरती ते खूप आस्था त्यांची होती. ठीक आहे, जेव्हा हे मिनिस्टर्स आणि वर्कर्स तिथे जंगल तोडण्यासाठी लाकडासाठी तिथे गेले, लीडर जी होती तिचं नाव होतं अमृता देवी. अमृता देवी या बिश्नोई स्त्रीने पुढाकार घेऊन त्या लोकांना झाडं तोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, आणि ती लगेच त्या झाडाच्या समोर उभं राहून त्या झाडाला प्रोटेक्ट करण्याचा तिने प्रयत्न केला की जर तुम्हाला हे झाड तोडायचं असेल तर सर्वात पहिले तुम्हाला मला मारावं लागेल तरच तुम्हाला ते झाड तोडता येईल. ठीक आहे, पण राजाने मात्र या गोष्टीवरती विचार नाही केला आणि त्यांनी कोणीही हल्दीमध्ये
लाकडं आणायची त्यांना परमिशन दिली. ठीक आहे. तर या राजाचे जे काही सैनिक होते त्यांनी त्या स्त्रीला कत्तल केली आणि ते झाड तोडून राजाकडे आणलेले. ठीक आहे. तर राजाच्या सैन्यांनी त्या स्त्रीला मारून त्या ठिकाणी जंगलतोड केली होती. ठीक आहे. तशा प्रकारे जंगल वाचवण्यासाठी या स्त्रीने स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. तर त्याचबरोबर ती स्त्रीसोबत तिचे 3 मुलीसुद्धा या मूवमेंटमध्ये सहभागी होत्या. ठीक आहे. त्यांनी सुद्धा स्वतःचं बलिदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. 3 डॉटर्स आणि hundreds of other women's, hundreds of other बिश्नोई वुमन्स. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी अशाच प्रकारे त्या झाडांना प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा सुद्धा तिथे बळी देण्यात आला. ठीक आहे. अशा प्रकारे तो क्रूर राजा होता ज्यांनी जंगलासाठी लाकडासाठी त्या गावातल्या स्त्रियांना मृत्युमुखी पाडलं. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांनी त्यांचं डिव्होशन्स त्या फॉरेस्टसाठी दिलं होतं. पूर्णपणे त्यांनी त्या फॉरेस्टला वाचवायचा प्रयत्न केला. अशी इंटरेस्टिंग स्टोरी आहे, रिअल स्टोरी आहे, ज्याच्यामध्ये बिश्नोई वुमन्सने फॉरेस्टला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वासुद्धा केली नाही आणि फॉरेस्टसाठी आपला जीवसुद्धा दिला. ठीक आहे. तर यामुळे गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांनी एक अवॉर्ड देण्याचं ठरवलं. ज्या अवॉर्डाला त्यांनी त्या स्त्रीचं नाव देण्यात आलं अमृता देवी बिश्नोई वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अवॉर्ड. गव्हर्मेंट ऑफ इंडिया जे आहे त्या देवीच्या सन्मानामध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अवॉर्ड दिला जातो. ठीक आहे. तर ही झाली एक स्टोरी. सेकंड एक स्टोरी आहे जी सर्वांनाच बहुतेक माहीत असेल, दॅट इज अ चिपको मोमेंट. ओके. हे झालं होतं हिमालयाजमध्ये, इन द स्टेट ऑफ हिमालय इन द 1974. ओके. तर पूर्वी जे लोक होते जे ग्रामीण भागामध्ये राहत होते त्यांचं बरंचसं जीवन जे आहे ते नियर फॉरेस्ट जे आहे त्याच्यावरती डिपेंड असायचं. ठीक आहे. आणि त्या फॉरेस्टवरती जर काही संकट आलं असेल तर ते असं समजायचं की ती संकट त्यांच्यावर फॉरेस्टवरती नाही आलं, ते त्यांच्यावरती संकट आलेलं आहे. त्याच प्रकारचं एक मोमेंट इथं आपल्याला पाहायला मिळालं आहे जे गारवाल हिमालयामध्ये झालेलं आहे. इथे सुद्धा फॉरेस्ट कट करण्यासाठी काही लोक आले होते आणि त्या फॉरेस्टला वाचवण्यासाठी तिथे लोकांनी चक्क त्या झाडाला मिठी मारली होती. ठीक आहे. वाचवण्यासाठी, म्हणजे तुम्हाला झाड तोडायचं असेल तर सर्वप्रथम आम्हाला मारावं लागेल, मगच तुम्ही झाड तोडू शकता. अशा प्रकारे त्यांनी चिपको मोमेंट करून झाडं वाचवण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. तर या 2 स्टोरी लक्षात ठेवायच्या आहेत. तर अशा प्रकारे गव्हर्मेंटला सुद्धा लक्षात आलं की जर फॉरेस्ट जर वाचायचं असेल तर गव्हर्मेंट स्वतः फॉरेस्टला प्रोटेक्ट करू शकत नाही, पण तिथे राहणारा जो काही समाज असेल किंवा गाव असेल त्या गावाच्या मदतीनेच आपण त्या जंगलाला चांगल्या प्रकारे वाचवू शकतो. ठीक आहे. म्हणजे जर जंगल प्रोटेक्शन करायचं असेल तर त्याचमध्ये त्याच्या लोकल पीपलचा पार्टिसिपेशन करणे गरजेचं आहे. ही गोष्ट जेव्हा गव्हर्मेंटच्या लक्षात आली तेव्हा गव्हर्मेंटने इन द इयर ऑफ 1980 एक नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला होता. इट इंट्रोड्यूस अ न्यू कन्सेप्ट, इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ जॉइंट फॉरेस्ट मैनेजमेंट. ओके. ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे JFM. ओके. म्हणजे जिथे जे फॉरेस्ट प्रोटेक्ट करायचं आहे ते फॉरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी तिथलची जे लोक आहेत त्यांची मदत घ्यायची आणि त्यांच्या मदतीने गव्हर्मेंट आणि तिथलचे लोकल पीपल्स यांच्या मदतीने तिथे फॉरेस्ट मॅनेजमेंट करायचं, फॉरेस्टला प्रोटेक्ट करायचं आहे.
तर झाडांना किंवा जंगलांना वाचवायचं असेल तर तिथलच्या लोकांची जर मदत घेतली तर चांगल्या प्रकारे आपण त्यांना प्रोटेक्ट करू शकतो. हे जेव्हा गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं तेव्हा गव्हर्नमेंटने एक जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट म्हणतात, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट त्याच लोकांकडून त्या फॉरेस्टला प्रोटेक्ट केले जाते जे लोक तिथं राहतात, आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना जे आवश्यक वस्तू गरजा आहेत त्या गरजा ते त्या फॉरेस्टमधून पूर्ण करू शकतात. त्याची मुभा त्यांना दिली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ते जंगल किंवा फॉरेस्टला प्रोटेक्ट केलं जाते.